माझे पप्पा दारूचे व्यसन करतात. त्यांच्या 2 वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. मम्मीनं त्यांना जेवढे पैसे होते तेवढे दवाखान्यात नेलतं, पण दुसऱ्या वेळेस आईकडे पैसे नव्हते. आईनं शेत विकलं. सगळे पैसे पप्पांना दवाखान्यात घालवले. दुसऱ्या वेळेस पप्पांचा इथं मांजरीत ऍक्सिडेंट झालता. मी शाळेत होती. मला घरी आल्यावर कळलं की माझ्या पप्पांचा ऍक्सिडेंट झालाय आणि त्यांना लाईफलाईन मध्ये नेलतं. माझ्या पप्पांना मला फार भेटायचं वाटलं. मी फार रोज रडत होती. मला माझे पप्पा पाहिजे होते. माझ्या पप्पांना एक हाताने एक पाय नीट काम करत नाही. माझी आई मला शाळेत शिकवते. माझी आई रोजगाराने दुसऱ्यांच्याच कामाला जाते आणि मला शिकवते. माझ्या आईचं नाव मी कधी सुद्धा खराब करणार नाही. मी कायम चांगल्या वडिलांना लागेल. मोठी होऊन माझ्या आई वडिलांना कायम सांभाळेल. संजू 10वी पर्यंत या पोरगीचं सगळं शिक्षण आपण करणार आहे. 10वी पर्यंत सगळं शिक्षण, त्याच्या पुढे नंतर बघू, पण 10वी पर्यंत ही पूर्ण काय इथं सगळे डिटेल घे. उद्या वेळ मिळाला तरी हिच्या घरी जाऊ. रडायचं नाही. मी आहे बाळा. काय काळजी करायचं नाही. काही लागलं मला सांगायचं. ठीक आहे. दिनेश याचं सगळं संजू डिटेल्स घ्या. चल. सब मंगल आहे.